नमस्कार. आपण पाहता झी 24 तास. मी कमलेश सुतार. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक नवीन भूकंप झाला, एक राजकीय भूकंप झाला आहे. गेले काही दिवस जे ऑपरेशन टायगरची चर्चा होती ते ऑपरेशन टायगर अखेर प्रत्यक्षात उतरताना दिसतंय, किंबहुना उतरलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार जे उद्धव ठाकरेंसोबत होते 2022च्या बंडानंतर सुद्धा, ज्यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहणं पसंत केलं होतं, शिवसेनेला नवीन नाव, नवीन चिन्ह मिळाल्यानंतर ज्या नवीन चिन्हावरती, ज्या नवीन मशाल चिन्हावरती निवडून आलेले हे खासदार होते, ते आता वेगळा गट स्थापन करतात आणि त्याची प्रक्रिया सगळी दिल्लीत सुरू आहे. प्रचंड वेगाने राजकीय घडामोडी या सुरू आहेत दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रात देखील. या सगळ्या बातम्यांवरती झी 24 तासची नजर आहे. कालपासूनच झी 24 तास आपल्यासाठी वेगवेगळ्या बातम्या घेऊन येते, त्याच्यातले सगळे अपडेट्स आपल्याला पहिल्यांदा झी 24 तासवर बघायला मिळतात. आणि आज सकाळपासून ज्या घडामोडी झाल्या, खरं तर आज गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली होती. मातोश्रीवरती खासदारांची चर्चा केली, खासदारांची नाराजी समजून घेण्याचा त्यांनी तिथे प्रयत्न केला होता. आणि यानंतर सुद्धा किंबहुना उद्धव ठाकरे जेव्हा त्या खासदारांशी बोलत होते, त्या नाराज खासदारांशी बोलत होते, तेव्हा या खासदारांचं जो पुढचा निर्णय आहे, पुढचं राजकीय पाऊल उचलण्याचा निर्णय घेऊन झाला होता. जी माहिती झी 24 तासला मिळते, या खासदारांच्या 5 खासदारांच्या सह्या ऑलरेडी झालेल्या होत्या. त्याच्यानंतर 6व्या खासदाराची सही जी म्हटली जाते की धाराशिवचे खासदार ओम राजे निंबाळकर यांची सही आहे, ती सही आज पहाटे झाली. काल रात्री ते पुण्याहून एका खाजगी विमानानं, चार्टर विमानानं ते दिल्लीला पोचले. नवी दिल्लीत त्यांनी आज सकाळीच ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि त्यानंतर तिथे त्यांची त्या पत्रावरची 6वी सही झाली. एक वेगळा गट स्थापन करण्यासाठी जे 2/3 आकडा होता, तो आकडा अशा प्रकारे पूर्ण झाला. आणि त्यानंतर शिवसेनेतली एक प्रकारे आणखी एक फूट ही समोर आलेली आहे. पण राजकीय विश्लेषक वेगवेगळी मतं मांडतात. गेली अनेक वर्ष 2022 पासून महाराष्ट्राने आता महाराष्ट्रासाठी अशा प्रकारचं सत्तानाट्य काही नवीन नाही आहे. उभी फूट म्हणजे नक्की काय, आता जवळजवळ फक्त राजकीय नेत्यांनाच नाही तर कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य जनतेला देखील आता घटनेचं 10वं परिशिष्ट, फूट म्हणजे काय, पक्षांतर विरोधी कायदा काय असतो, या सगळ्या गोष्टी आता कळून चुकल्यात आणि त्याचाच सगळा उहापोहा आता पुढच्या काही तास होणार आहेत. खासदारांमध्ये फूट पडल्यानंतर जी महत्त्वाची बातमी आम्ही आता घेऊन आलेलो आहोत की उभी फूट पडेल, याचा अर्थ नक्की काय होतो, तर ऑपरेशन टायगर इथेच थांबलेलं नसून ऑपरेशन टायगर अजून सुरू राहणार आहे अशी खात्रीलायक माहिती मिळते. आणि आमदारांनंतर, खासदारांनंतर आता आमदार देखील रडारवरती असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून झी 24 तासला कळते आहेत. शिवसेना युबीटीचे आमदार देखील फुटू शकतात का, आमदार फुटतील का, हे आमदार निशाण्यावरती आहेत का, या आशयाच्या चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्यात. शिवसेनेनं त्या दिशेने डॅमेज कंट्रोल देखील सुरू केलेला आहे. आमदारांना संपर्क देखील केला जात असल्याचं कळतं आहे. या आमदारांना थांबवण्यासाठी शिवसेना काय प्रयत्न करणार, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या खासदारांनी पक्ष सोडताना ज्या प्रकारे कारणं दिली होती, तीच कारणं पुन्हा एकदा रेप्लिकेट केली जातात का, तीच कारणं पुन्हा नव्याने सांगितली जातात का, हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. हे आमदार नक्की कोण असतील, कुठल्या कुठल्या आमदारांना संपर्क केला जातोय, कारण पक्षातली उभी फूट म्हणजे फक्त एखाद्या संसदीय मंडळातली फूट नाही, म्हणजे फक्त ही उभी फूट जर ग्राह्य धरायची असेल तर ती फक्त खासदारांमध्ये होता कामा नये, खाली आमदारांमध्ये देखील तशी उभी फूट असायला हवी जर पक्ष विलीन करायचा असेल तर. या संदर्भातल्या आता नवनवीन माहिती समोर येतात, त्यामुळे राजकीय नाट्य इथेच संपताना दिसत नाहीत. हे राजकीय नाट्य पुढचे आणखी काही दिवस सुरू असणार आहे असंच आपल्याला कळतात, पण हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. आणि याबाबतचे तज्ज्ञ, महाराष्ट्राच्या विधानमंडळाचे माजी प्रधान सचिव आणि घटनातज्ञ आपण म्हणू शकतो, ते आपल्यासोबत जोडले जातात. डॉक्टर अनंत कळसे आपल्यासोबत आहेत. कळसे सर, संसदेमध्ये 9 पैकी 6 खासदार गेले, याच्यानेच फक्त ही उभी फूट ग्राह्य धरली जाणार की आज आणखी इथे राज्यातही आमदार फुटू शकतात किंवा ते देखील फुटणं इथे गरजेचं आहे? यामध्ये ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी म्हणजे मूळ राजकीय पक्षात व्हर्टिकल स्प्लिट होणं गरजेचं आहे. आणि ही व्हर्टिकल स्प्लिट आपल्याला सिद्ध करता आली पाहिजे. आणि राजकीय पक्षाचे 2 भाग असतात, कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचे 2 भाग असतात, एक संघटनात्मक पक्ष आणि एक संसदीय पक्ष किंवा विधिमंडळ पक्ष. या दोन्ही पक्षामध्ये ती व्हर्टिकल स्प्लिट होणं गरजेचं आहे. फक्त याच्यामध्ये एवढीच कंडिशन, पॅरा 4 मध्ये अँटी डिफेक्शन लॉ, तो 10वी अनुसूची जी आहे त्या पॅरा 4 मध्ये एवढीच कंडिशन आहे की या व्हर्टिकल स्प्लिट मध्ये 2/3 संसदीय पक्षाचे सदस्य सामील असले पाहिजे किंवा त्यांनी मान्यता दिली असली पाहिजे, असं त्यामध्ये कंडिशन आहे. पण हे दोन्ही प्रकारचे स्प्लिट आपल्याला या पॅरा 4 मध्ये अपेक्षित आहे, मूळ राजकीय पक्षामध्ये आणि संसदीय पक्षामध्ये, पॉलिटिकल पार्टीमध्ये, अशा अपेक्षित आहे.
तर हे आता कसं काय पुढे घडतंय हे आपल्याला बघणं फार इंटरेस्टिंग ठरेल. आणि आपण आता जे मत व्यक्त केलं ते अगदी योग्य आहे. आमदार, कारण पुढचं खासदार झाल्यानंतर आमदार हे असं होण्याची शक्यता मलाही दाट वाटते. त्यामुळे तसं होऊ शकेल असं दिसतंय ते. हो, म्हणजे आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सोप्या पद्धतीने समजून सांगण्यासाठी, जो लेमॅन आपला प्रेक्षक आहे, सामान्य जी जनता आहे, त्यांना समजून सांगण्यासाठी की पक्षाची उभी फूट ही फक्त खासदारांमध्ये नाही तर ती आमदारांमध्ये देखील असायला हवी, असं साधारणपणे कायदा सांगतो. बरोबर कळसे सर? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आमदार आहे, जिल्हा परिषदचे पदाधिकारी आहे, कॉर्पोरेशनचे पदाधिकारी आहे, सदस्य आहे त्यांचे, हे सगळं संघटनात्मक पातळीवरची ती फूट त्यांना अपेक्षित आहे, या शेड्यूलला अपेक्षित आहे. पण म्हणजे याचा अर्थ असा आहे, दुसरा असा अर्थ काढला जाऊ शकतो की फक्त संसदेत खासदारांनी वेगळा गट केला आहे, याच्यानेच फक्त हे पूर्ण त्याला जे काय ऑपरेशन टायगर म्हणत असेल किंवा आणखी काय म्हणत असेल ते पूर्ण होत नाही. बरोबर? अगदी बरोबर, कारण मूळ राजकीय पक्षामध्ये सुद्धा फूट पडली पाहिजे आणि त्याच्या संघटनेचे जे आहे, तालुका अध्यक्ष आहे, ब्लॉक अध्यक्ष आहे, शाखा प्रमुख आहे, हे सगळे जे संघटनात्मक पातळीवरची जी त्यांची व्यवस्था आहे त्यामध्ये सुद्धा फूट पडणं अपेक्षित आहे आणि ती फूट सिद्ध करावी लागेल असं यामध्ये अपेक्षित आहे. पण कसं सर, मग अशा वेळेस या खासदारांचं भवितव्य काय? यांचं लोक स्टँड आहे तिथे काय असेल? ते फक्त तिथे खासदार म्हणून वेगळा गट स्थापन करतील, त्यांना विलीन करावं लागेल, त्यांच्या पुढचे पर्याय काय काय आता या क्षणाला? नाही, तो खासदारांचा गट नसणार, तो एक पक्ष असणार. त्या पक्षाला त्यांना कुठलं तरी नाव द्यावं लागेल आणि तो पक्षामध्ये मग त्यांना ती फूट सिद्ध करून कुठल्या तरी वेगळ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. यासाठी आपल्याला वेस्ट बेंगालचं उत्तम उदाहरण आहे. त्यातला तो तृणमूल काँग्रेसचा जो गट आहे तो एका वेगळ्या पक्षात विलीन झाला. कुठला तरी एनसीपीआय मध्ये तो विलीन झाला. त्या प्रकारची प्रक्रिया ही घटनात्मक प्रक्रिया आहे आणि तशीच प्रक्रिया इथे सुद्धा त्यांना राबवावी लागेल. नाही, पण मग त्यांच्याकडे शिवसेनेत जाण्याचा पर्याय असू शकतो, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत विलीन होण्याचा पर्याय असू शकतो? निश्चितच असू शकतो, कारण शिवसेनेचा जो पक्ष आहे त्याला कमिशनने मान्यता दिलेली आहे, त्यामुळे तो पर्याय असू शकतो तसा. म्हणजे जर उभी फूट जरी नसली तरी हा गट विलीन होऊ शकतो. त्यामुळे इथे खाली आमदार फुटायची किंवा तुम्ही म्हणतात की आमदार, जिल्हा परिषद सदस्य किंवा संघटनात्मक पक्ष त्याच्यात उभ्या फुटीची गरज नाहीये. पण ही कायदा असं सांगतो, मी फक्त कॉन्स्टिट्यूशनच्या तरतुदी तशा हे करतो, विश्लेषण करतोय. आता माननीय अध्यक्ष लोकसभा किंवा इतर काय निर्णय घेतात हा सुद्धा महत्वाचा आहे आणि पुढे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला चॅलेंज करावं लागेल. आणि याच्यामध्ये एक म्हणजे पॅराडॉक्सिकल पार्ट म्हणजे आधीच पिटिशन पेंडिंग आहे फुटीचं आणि ते परत एक दुसरं प्रश्न खरं तर तोच होता. आपण मूळ पक्षाबद्दल बोलतोय. जर शिवसेना या मूळ पक्षामध्ये त्यांना इथे विलीन करायची जर त्यांच्या डोक्यात विचार असेल किंवा तसं काही त्यांचं स्ट्रॅटेजी ठरलेली असेल तर अशा वेळेस मूळ पक्षाचीच याचिका सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे, त्याच्यावरती चर्चा सुरू आहे. म्हणजे मी मगाशी उल्लेख केला की घटनेचा 10वा परिशिष्ट, पक्षांतर विरोधी कायदा, त्याच्यामध्ये अनेक केसेसचा दाखला दिला गेला, नबाब राबिया केसचा दाखला दिला गेला, भरपूर केसेसचा, कर्नाटकचा दाखला दिला गेला. त्या सगळ्या केसेसमध्ये हे सगळं पेंडिंग असताना अशा वेळेस शिवसेनेत मर्ज करायचा जर विचार असेल तर तो कितपत पॉलिटिकली प्रुडंट असेल किंवा तो कितपत योग्य असेल? काय असेल सर, याच्यामध्ये मी सर्वोच्च न्यायालय आणि न्यायालयाची माफी मागतो आणि त्यांच्याबद्दल पुरेसा रिस्पेक्ट व्यक्त करून सांगतो की कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटीज ज्यांना संविधानाने इंटरप्रिटेशन करण्याचे पॉवर्स दिलेले आहे, ज्युडिशियल रिव्ह्यूचा अत्यंत महत्वाचा अधिकार दिलेला आहे. मी थोडासा वेळ देतो, 1 मिनिट. आज अमेरिकन राज्यघटनेमधून 1787 ला जॉन मार्शल नावाचे जगविख्यात न्यायाधीश होते. त्यांनी मॅरबरी वर्सेस मॅडिसन 1803 या जगप्रसिद्ध खटल्यामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यूचा अधिकार दिलेला आहे आणि याच ज्युडिशियल रिव्ह्यूचा वापर करून भारतीय न्यायव्यवस्थेने केशवानंद भारती, गोलकनाथ, शंकरी प्रसाद, सज्जन सिंग, मिनर्वा मिल सारखे इतिहास प्रसिद्ध लँडमार्क जजमेंट दिलेले आहेत. तीच न्यायव्यवस्था आज 22 म्हणजे 4 वर्षापासून फोल्डेड हँड लाईन सिटिंग विथ द फोल्डेड हँड कुठलाही निर्णय देत नाही. न्यायाधीशाचा, न्यायासनाचा, ज्युडिशियरीचा संपूर्ण आदर व्यक्त करून हे घटनेचा अभ्यासक, कायद्याचा अभ्यासक करून माझी अपेक्षा व्यक्त करतो. हा निर्णय जर लवकर आला असता तर कदाचित हा प्रसंग उद्भवलेला नसता. आज न्यायालयाने स्प्लिट काय, कोरम काय, व्हीप काय, मर्जर काय, ह्या व्याख्या स्पष्ट केल्या पाहिजे त्याच्यामध्ये, या 10व्या अनुसूचीमध्ये. आज असं दिसतंय की या 10व्या अनुसूचीचं इंटरप्रिटेशनच सर्वोच्च न्यायालय करत नाही आणि त्यामुळे सगळे प्रश्न उद्भवले असं मला प्रामाणिकपणे वाटतं. नाही, पण कळसे सर, आता तुम्ही म्हणतात की हा एक प्रकारे पेच आहे असं म्हणू शकतो का आपण, की हा पेच आहे त्यांच्या पुढे, की त्यांना मार्ग मोकळा आहे, ते थेटपणे शिवसेनेत त्यांचा पक्ष मर्ज करू शकतात जर या खासदारांनी वेगळा गट करून मर्ज करायचं ठरवलं तर?
करायला काही हरकत नाहीये. ते जाईल प्रकरण पुढे, हे सुप्रीम कोर्टात जाईल, तसंच पडून राहील. करायला हरकत नाही. अच्छा. निश्चित हरकत नाही हा, करायला. पण त्याचा तुम्ही आता खासदारांनंतर आमदारांची पण फूट होऊ शकते, त्यासाठी ती गरजेचीच आहे असा भाग सध्या आपण म्हणू शकत नाही. निश्चित गरजेची आहे, कारण त्यांना गरजेची वर्टिकल आहे. स्प्लिट दाखवायची असेल तर आमदारांची सुद्धा फूट दाखवायला लागेल. नाही, पण मग जर वरती त्यांना विलीन करण्यासाठी स्कोप आहे तर मग ती ग्राह्य धरली जाईल की तिचा वेगळा गट करावा लागेल तुर्तास खाली पण फूट होईपर्यंत? नाही, त्यांना गटाचं नाही संबंध, त्यांना वेगळा पक्ष म्हणून दाखवावा लागेल. कारण डाव्या अनुसूचीमध्ये तिथे पक्षाचा उल्लेख केला आहे. त्यांना वेगळा पक्ष करावा लागेल आणि त्या पक्षाला काहीतरी नाव द्यावं लागेल आणि त्याप्रमाणे तो विलीन करावा लागेल मग दुसऱ्या पक्षामध्ये. पण आता आपण जे तृणमूलचं उदाहरण दिलं की तृणमूल काँग्रेसचा एक गट होता 20 खासदारांचा, तो तिथल्या त्रिपुराच्या एनसीपीआय पक्षामध्ये तिथे विलीन करण्यात आला. पण मग त्याच अनुषंगाने इथे एनसीपीआयच्या इथे तुम्हाला शिवसेनेचं ऑप्शन आहे, त्यामुळे हे जे 6 खासदार आहेत हे थेट शिवसेनेतही विलीन होऊ शकतात ना? हो, निश्चित विलीन होऊ शकतात. हो, त्यामुळे तोच एक गेम आहे. पण मग राज्यात त्याची गरज नाही काही? राज्यात तशी गरज नाही आहे. ते पक्ष त्यांना एक नाव देऊन त्यांना पक्षामध्ये विलीन होता येईल त्यांना. ठीक आहे. कळसे साहेब, खूप खूप धन्यवाद. तुम्ही या अनुषंगाने चर्चा करताना 2 गोष्टी महत्त्वाच्या तिथे सांगितल्या आहेत की कशा प्रकारे त्यांना ती प्रक्रिया असणार आहे, पण त्याच्यातनं एक घटनात्मक पेच होऊ शकतो. त्यांनी त्या अनुषंगाने जुन्या केसचा देखील उल्लेख केला. जर जुनी केसचा निकाल लागला असता जी सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे, तर कदाचित हा थोडासा जो पेच प्रसंग झाला आहे, कदाचित पेच प्रसंग नसावा, इतका वाटतोय तेवढा मोठा पेच नसावा, पण याच्यानंतर जर पक्षात उभी फूट दाखवायची असेल, पक्षाची ताकद त्यांना तिथे वाढवायची असेल आणि ओरिजिनल शिवसेनेला आम्ही ओरिजिनल शिवसेना आहोत म्हणून आमच्यामध्ये विलीन होतात असं दाखवायचं असेल कदाचित, तर 2/3 मेजॉरिटी इथे त्यांना हे आमदार हे खासदार सगळे त्याच्यात विलीन करून घ्यावे लागतील किंवा ते शिवसेनेत विलीन होऊ शकतात. हा देखील पर्याय त्यांच्या समोर आहेत. आमदार शिवसेनेचे रडार असू शकतात अशी माहिती सध्या समोर येते. कुठले सध्या शिवसेनेचे किती आपण हे बघितलं, हे 6 खासदार जे आता ज्यांची चर्चा सुरू आहे, हे 6 खासदार कोण आहेत? या 6 खासदारांची आपण नावं सकाळपासून ऐकतोय. त्यांच्याकडनं अजूनही कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट आलेलं नाही. संजय जाधव आहेत जे वेगळा गट स्थापन करतायत, संजय देशमुख आहेत यवतमाळचे, नागेश पाटील आष्टीकर आहेत हिंगोलीचे, ओमराजे निंबाळकर आहेत ज्यांची सर्वाधिक चर्चा या ठिकाणी सुरू आहेत, ते धाराशिवचे खासदार आहेत, संजय दिना पाटील ईशान्य मुंबईचे खासदार आहेत आणि भाऊसाहेब वागचौरे शिर्डी राखीव मतदारसंघातले ते खासदार आहेत. आणि सोबतच आता ठाकरेंसोबत कोण राहिलेले खासदार आहेत तर अरविंद सावंत आहेत दक्षिण मुंबईचे खासदार, अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबई, राजाभाऊ वाझे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे ते आमदार प्रतिनिधित्व करतात. आता याच्यानंतर खासदार झाले, आता आमदार रडारवरती आहेत का? ते शिवसेनेचे सध्या पक्षीय बलाबल आपण जर बघितलं तर शिवसेनेचे महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 20 आमदार सध्या आहेत आणि याच्यामध्ये मी सगळी नावं वाचून दाखवणं खरं तर गरजेचं आहे, कारण या आमदारांना आता शिवसेनेला प्रोटेक्ट करणं, जर शिवसेनेला इथेही राज्यातही उभी फूट टाळायची असेल तर हे सगळे आमदार आहेत. मेहकरमधले सिद्धार्थ खरात आहेत, दर्यापूरचे गजानन लवाट आहेत, बाळापूरचे नितीन देशमुख आहेत, वणीचे संजय देरकर आहेत, परभणीचे राहुल पाटील आहेत, विक्रोळी सुनील राऊत आहेत, संजय राऊतांचे भाऊ आहेत, जोगेश्वरी पूर्वचे अनंत उर्फ बाळा नर आहेत, हे आमदार आहेत. दिंडोशी मुंबईतले सुनील प्रभू आहेत, वर्सोव्यातनं हारून खान आहेत, कलिनामधून संजय पोतनीस आहेत, वांद्रे पूर्वमध्ये वरुण सरदेसाई आहेत, आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ, माहीममधून महेश सावंत, वरळीमधून स्वतः आदित्य ठाकरे, शिवडीतून अजय चौधरी, भायखळ्यातून मनोज जामसुतकर, खेड आळंदीचे बाबाजी काळे, उमरग्यातून प्रवीण स्वामी, उस्मानाबादमधले धाराशिवचे कैलास पाटील, बार्शी विधानसभेतून दिलीप सोपल आणि गुहागरमधनं भास्कर जाधव, हे 20 आमदार सध्या शिवसेनेचे महाराष्ट्राच्या विधानसभेत आहेत. त्यामुळे आता ही सगळी परिस्थिती वेगानं महाराष्ट्रामध्ये डेव्हलप होत जाणार आहे आणि या घडामोडींना वेग येणार आहे एवढं नक्की. आता पत्र दिलं गेलं आहे, व्हीप जारी करण्यात आलेलं आहे, उद्या शिवसेनेच्या संसदीय मंडळाची बैठक देखील बोलवण्यात आलेली आहे. काय काय घडतं त्या सगळ्या घडामोडी आपण बघणार आहोत. दिल्लीमध्ये या संदर्भात शिवसेनेने आता काळजी घ्यायला एक प्रकारे आपली तटबंदी करायला सुरुवात केलेली आहे. काय शिवसेना तटबंदी करतात पुढची आपल्याकडे महत्त्वाची अपडेट येते. शिवसेनेने 20 आमदार, जर दिल्लीनंतर महाराष्ट्रात सुद्धा ऑपरेशन टायगर राबवायचं झालं तर महाराष्ट्रातली तटबंदी शिवसेनेने सुरू केलेली आहे. ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये हाय अलर्टवरती आहे. आमदार फुटू नये यासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेची तटबंदी आहे. विविध नेत्यांकडून आमदारांना संपर्क केला जातो आहे. त्यांना कोणी संपर्क केला आहे का, त्यांना कुठल्या प्रकारचं काही आश्वासनं दिली गेली आहेत का? कारण दिल्लीमध्ये ज्या प्रकारे मंत्रिमंडळ विस्तार व्हायच्या चर्चा आहेत तसा महाराष्ट्रातही आगामी काळात होऊ शकतो. त्यामुळे इथेही काही नवीन कोणाला आश्वासनं दिली गेली आहेत का? शिवसेनेतल्या या नेत्यांना पुन्हा ज्या निधीची चर्चा आहे, ज्या प्रकारच्या वागणुकीची चर्चा आज आमदार करतात, पुन्हा तेच पाढे वाचले जाऊ शकता का, यासाठी शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हाय अलर्टवर येऊन या आमदारांच्या बाबत असं काही घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाते. विविध नेत्यांकडून आमदारांना संपर्क देखील केला जातोय. शिवसेनेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 20 आमदार सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि या 20 आमदारांना आता वाचवण्यासाठी शिवसेनेकडनं प्रयत्न केला जातो. राज्यातलं खासदार आता जे जातात, आम्हाला एक पक्षीय बलाबल दाखवायचं की परिस्थिती राज्यातली कशा प्रकारे बदलू शकते. विशेष करून लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत लोकसभेच्या, आणि हे चित्र 2024च्या निवडणुकांमध्ये कशा प्रकारे होतं हे आपण बघणं गरजेचं, कारण आता हे चित्र पूर्णपणे बदलताना आपल्याला दिसणार आहे. महाविकास आघाडीला राज्यामध्ये मोठं यश मिळालं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस अशा या तिन्ही पक्षांनी मिळून राज्यात मोठं यश मिळवलं होतं. 34 जागा 48 पैकी त्यांनी तिथे जिंकल्या होत्या आणि महायुतीला महाराष्ट्रामध्ये फार मोठं यश मिळालेलं नव्हतं. देशभरामध्ये ज्या प्रकारची तेव्हा लाट होती आणि इंडिया आघाडी म्हणून या सगळ्या विरोधी पक्षांनी निवडणुका लढवल्या होत्या. त्याच्यामध्ये काँग्रेसला 17 जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 9, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 8 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे आता पुन्हा एकदा हे चित्र बदलताना दिसणार आहेत आपल्याला. त्यामुळे 34 जागा जिंकून इंडिया आघाडीने महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीने तेव्हा मोठी मजल मारली होती, पण आता त्यालाच कुठेतरी फार मोठं भगदाड पडताना दिसतंय. जो याच्यातला दुसरा मोठा पक्ष होता विकास आघाडीतला, इंडिया आघाडीतला महाराष्ट्रातला, त्या शिवसेनेच्या 9 पैकी 6 खासदार हे आता ऑलमोस्ट दुसरीकडे गेल्याचं आपल्याला दिसतात.